जय। नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूप अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहुले विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवुदे ग्रामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभु एवढे हे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ग्रामगीता अध्याय 6 संसर्ग प्रभाव। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनी अपूर्ण, ते आपल्या परी कराया पूर्ण। सद्बुद्धी दिली मानवा, एका बासुरी अनेक व्हावे, अनेकासी एकत्री आणावे। हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या। अनेक ईक्षणा प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना। पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपला प्रकटवी। कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी। जगी आपुली परंपरा चालावी, ऐसी इच्छा स्वाभाविक। जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला। तो समुदायाचे कार्य विसरला, तरी ते उचित कैसे। पिंड ब्रह्मांड हे निगडित, संसार ही जगाची संबंधित। आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षा न व्हावी जगाची। सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा व्हावा हा संसार। हे सोपविले कर्तव्य थोर, देवे मानवा प्रती। मानवे आपुला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा। यासाठीच दिला धर्माधवा, देमुनी सकळा। यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार। सुखी करी नवकाची संसार, प्रियतयांचे न सुधारावे अखिल विश्व। तरी उन्नत करावे आपुलेची गाव, यानेच संतोषेल देवादिदेव। लाभेल ठेव मोक्षाची, हे ठीक म्हणती श्रोते जन। परी जावा प्रती आमुचे कर्तव्य कोण, काय होईल आम्हीच झुरून। गावी कोणी ऐकेना, सर्व करीची आपुल्यासाठी। स्त्री पुत्रासाठी चैनीसाठी, परी आठवची नाही येण्यासाठी। काही करावे म्हणून द्या, सर्वांस वाटे आमुचे ऐकावे। पण ऐकतील कैसे हे नठावे, म्हणून वास्तव पुढे जावे न वाटे कोणा। काय करावया पुढे जावे, साधन मिळता फजित व्हावे। संकटी कोणी जीव द्यावे, वाटे ऐसे बहुतेका। आम्हास वाटे गाव सुधारावे, परी सांगा यासाठी काय करावे। कैसे वळतील आघवे लोक सन्मार्गी, आपण पुसलिया प्रश्नाचे। मी उत्तर देईल साचे, परी लक्षी ठेवून हृदयाचे। आजला तैसे मी सांगेन म्हणून नव्हे, सत्य हेची कथिले बरवे। माझा विश्वास जेथे झाले, तेची सांगेन तुम्हाला। सर्वाआधी एक निश्चया, लोक असली अनुकरण प्रिय। विशेष दिसे ती घेई सोया, न सांगता
कार्यकर्त्यांची राणी निरीक्षोणी बघती कोणी लागती त्याच्याच मागे धावणी वर्ष जैसे म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण सेवा चारित्र्याचे ओजपूर्ण सुधारलो त्या वाचून गावाचा कोण्या या मार्गानेची जनजागृती हेची सूत्र घ्यावे हाती आपण वागावे तैसे वागती जनही सारे यासाठी प्रथम करावी आपली शुद्धी शरीर शुद्धी हृदय शुद्धी घर शुद्धी ग्राम शुद्धी सर्वतोपरी जैसे तुम्ही कराल आपले घर ते पाहतील जन सत्वर करतील तैसेची प्रकार आपल्या घरी सुंदर दृश्य पाहता डोळा आवडे पानाला तसाच सोहळा आपणही वर्तावयाचा चाळा करीतो प्राणी फुललेली बाग पाहिली अनंतरंगी फुले फुलली सुरसफळांनी बहरली सौंदर्य खाणी पाणी वाहे झरणा करी वृक्षलतांच्या कुंजातरी आमोद दरवडे नाना भरी फळा फुलांचा गर्द छाये तळी हिरवळ दुर्वा फुलाचे जाळे कोमळ नाना रंगी फुलपाखरे सोजळ मनमोहिती जीवाचे कोठे पाणी चमके आरशा परी कोठे दगडांच्या कणांची कुसरी कोठे कोमल रूप भूमी धरी वाटे अंकी लोळावे कोठे भूमीचेही भिन्न वर्ण कोठे काळे पिंगटपण कोठे पांढरे लाल मधुर सुवर्णापरी लता लता वरी झुलती पक्षी सर्व फळा फुलांचे साक्षी जरी फिरती अंतरिक्षी पिकळी फळे त्या ठाई उडवणी तेथेची मारती झडप रसाचा आस्वाद घेती अमुप जैसा करील प्राणी संकल्प तैसा भोग या पावे जिकडे तिकडे सुगंध उसळे उल्हासित इंद्रिये भोगती सगळे नाक कान दैव डोळे नाना विषय रसानंद ऐसे दृश्य पाहे प्राणी तेव्हा आपणही करावे वाटे म्हणी जातो घराशी परतोनी सजवाया घर आपुले लहान अंगणी बाग लावी अथवा कुंडीतची फुले फुलवी शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्या परी जरी त्या बागची न दिसता करीतो कैसा प्रयत्न करता ऐसाची आहे मानव तत्वता जे देखे ते आपण करी विशेषतः ऐसे मुलांचे वागणे त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे मनोनी मुख्यांची ही जबाबदारी ते जे करतील ग्रामाभिकारी मुले आचरतील खरीदारी माता पित्याशी भरवणी एका प्रमाणे कोंबडी पाळली तिला सुंदर पिळे झाली दुसऱ्याने तीच घेतली कला त्याची मग गावाशी तोच आनंद चढला तयांना उन्माद लढाई करण्याचा लागला नाद कोंबड्याची एकदा कोंबड्यांची झुंज पाहिली सर्व गावास झुंज चढली मग कोंबड यात्रा भरली लढाईसाठी बांधती कोंबड्यांच्या पायी सुरा लढविती मैदानी भरा भरा रक्तबंबाळ खेळ सारा क्रूरतीने वाढविला मग पाटील म्हणे करलावा पैदासीचा धंदा वाढवा लोक चेतले गाव गावा झुंज करण्या कोंबड्यांची बिचाऱ्या दीन जीवाने काय केले त्यांनीच त्यास निमित्त धरले त्यांचे प्राण रडता गेले धरले वाढले पापांचे एका प्रमुखाने चारणा दिली ती रीती सर्व गावाने उचलली प्रौढ माणसेही करू लागली लढाई मग कोंबड्यांची सारी शक्ती कोंबड्या मागे प्रतिष्ठित ही झाले बेढंगे म्हणून एकाने आपुल्या अंगे नगर आखाडा निर्मिला जमविले बाल तरुण काही उल्हास होतीला त्यांच्या देही व्यायामाच्या नव्या उत्साही लाविले तया प्रथम भरविल्या गावी दंगल
इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ हाताची मुळे बाळे सकळ लागले करण्या व्यायाम घरोघरी मुळे खेळती कुस्ती गल्ली गल्लीत चंग बांधती चढली व्यायामाची मस्ती लहान थोरा कवायत करेला मल्लखांब लाठी काठी भाला लेझिमा तलवार छडी पट्टा मर्दानी काम व्यायामाचे ज्याने गावातील वाईट व्यसन सर्वची गेले हारपोन शरीर कामयाची लागली धुण लहान थोरा जो तो आपले छाती पाही दंड मोंडे फिरवीत राही मांडियाचे पडमाणवी देही सौंदर्य यावया मल्याचे मैदानी मर्दानी खेळ चाले सर्व गाव लाल मातीने रंगले कोगड्यांचे व्यसन कमी झाले लढाई विसरवली दुसऱ्या एकास बुद्धी सुचली त्याने जोडी चारुणी मस्त केली दुसऱ्या बैल जोडीशी लावली धावण्यासाठी ज्या लोकांचे लक्ष वेधले त्यातची मनोरंजन वाटले पुढे शंकरपट सुरू झाले गावोगावी त्यात काही उपदेश उत्तम असती बैलांना खुराक देऊनी बनविती स्पर्धेने वाढविती बैलाची शक्ती शेतीसाठी पण त्यातून एकटे दुष्परिणाम राहिले मागे उत्तम काम बैल पडविण्याचाची हंगाम पुढे येतो मग जो बैल पडेना त्यास टोचती तुतारी आणा रताळोनी दुखविती प्राणा नंदी बैलाच्या राहिले शेती भातीचे काम शंकरपटाचाची उद्दाम माणसे करती कसाव कर्म नाना परी सर्जची गाडी झुंपली पुराणी हाती धरोनी टोचली पडता पडेना तरी मारती निर्दयपणे गाव पडले त्याच प्रवाही उत्तम नाद घेण्याची नाही राक्षसी धंदे ग्रामी सर्वही वाढू लागती त्वरेने ऐसा धूम धडाका चालला एकाने गावी तमाशाची आणला सारा राग रंग बदलला मागील पैकी जो तो लावणी मुखे उच्चारी घरी दारी शेती मंदिरी ज्याच्या त्याच्या तोंडी सारी गाणी विषयांची तमाशाचे प्रस्त वाढले लहान मुलात संस्कार बिंबले मुले तरुणही नटू लागले तमाशगीला परी जो तो चांग भांग करी मुद्रा सुरू झाली लाजली हावभाव शरीरावरी नाचती घरी मुले बाळे आई वडील कौतुक करती मुली मौज मनोनी हसती कोणी ताट पाट बडविती डबा सारखे आनंदे परंतु कोणी इकडे बघेना काय होणार विडंबना सारा गाव तमाशाच्या रंजना राजी झाला डोली म्हणे ढोलक ओरडून तुंतुणे म्हणे कोण कोण मंजिरा सांगे सर्वजन परी कोणाला कळे मग उठले कथा कीर्तन भजन व साधूचे प्रवचन इंगर करती मार्गी तरुण सद्भावाची ज्याने गावी तमाशे आणले त्याचे पुत्र नाचे निघाले गावोगावी जाऊ लागले तेथे झाले सुरू पड मुलींना मार्गी जायाची चोरी मुले छाती निराजली येणे जाणे वाढवली घरी नेल्या काढूनी कित्येक मग पाटलाशी पडला उजेड अरे हे काय वाढले थोतांड माझ्या घरातही शिरले बंड तमाशाचे माझ्या भावाने तमाशा आणला त्याचा तर वंशची बिघडला मुलगी पडाली मुलगाही गेला घर दुसऱ्याचे बुडवणी मग विचारी ज्याला त्याला कैसे बंद करावे तमाशाला जो तो म्हणे तुम्हीच होऊ दिला धिंगाणा या गावाचा कुस्ती व्यायामाच्या नादात गाव सुंदर आदर्श अद्भुत परी हे भलभलते छंद नेत लया सगळ्या गावासी सुंदर होते मुलांचे खेळणे बरे होते बैल तयार करणे पण या पापाने औदासीन आणले गावी आला भोगा त्याची सजा सारीच मुले वाजविती बाजा झाला तमाशाचा गाजा सर्व गावी उत्सवी या गावात जे जे येती
ते तमाशाचे रंगीत रंगले असती ओघन थांबे पाटला प्रती कठीण झाले एकाने त्यात छंद आणला दारू पिऊन फिरू लागला तमाशाने आनंदाचा लोकाला कळस दिसे त्या ठाई हळूहळू तीच वाढली प्रथा दारूबाजांचा जमला जत्था काय पुसता गावाची व्यथा आता तुम्ही कोणी दंडारी तमाशे करी कोणी दारू पिऊन शिव्या उच्चारी कोणी कोणाला पाणी तिळभरी लहान थोर स्वैर झाले व्यभिचाराची झाली दाटी गंजिफा खेळती पैशासाठी मुले करती चोरी चपाटी काढती भट्टी घरोघरी मांस खाण्याचे वाढले व्यसन चैन न पडे मद्या वाचून अनेक रोग मांस मद्यातून वाढले गावी मुले तेल लावणी मान फिरविती पान चावणी कोठेही थुंकती सिगारेट ओढणी धूर सोडती धाकची नाही कोणाचा मजूर कष्टाने पैसा मिळवती तोही दारू पायी उधळती मुला बाळा उपवास पडती होय दुर्गती जीवनाची दारू पिऊनी मारती स्त्रीला सगळ्या गावीच चढ सुटला सुराला भांडा भांडीला कोट कचेऱ्या गजबजल्या लोळे कटाऱ्यात विरही कोणीही कोणास मारुनी देई मुलीवाडी सुरक्षित नाही ऐसा प्रसंग ओढवला पैसा अडका नष्ट झाला ऐसा गाव उन्नतीस चढला सगळ्या गावाचा धिंगाणा केला दारू बाजांनी गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला मग सर्व गावाची लागला गटार गंगे मारली तसेची आले जुगाराचे चोरीचे आणि व्यभिचाराचे पहिले बिघडली मुखंड आमुचे मग बिघडे गाव सारा आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले म्हणूनच कैसे करू लागले लोक सर्व स्वतः प्रथम त्याने आचरिले मगची लोकांना सांगितले म्हणूनच जण लोक रंगले रंगी त्याच्या सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरील जाण कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही गावी चार भले वागती तरीच गाव होय उत्तम गती मुख्य मानविदाने स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे गाव म्हणजे शुद्ध आरसा जे दाखवाल ते दिसेल सहसा जे कराल ते करील खासा गाव आमच्या मी जे प्रारंभी बोललो बाळ बघोनी प्रसन्न झालो तैसाची घरी वस्तू लागलो ऐसे होते सगळ्यांचे म्हणून मी आपणासी विनवितो योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करून ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी अस्ति पंजर फकीर तो आज भूमीला यज्ञाचा उठवी आवाज तरी तीच लाट उसळली सहज गावो गावी आपली जुगारुणी सुख देना किती लोक दान मागती फिरून गरीबा विरही स्वार्थ विसरून देती मुदान उल्हासे पुढारी जे जे गावी करी लोक तैसेची वागती घरोघरी म्हणून याही आहे जबाबदारी मुखंडावरती तेव्हा काय करावे आपल्या गावी ती योजना आपण ठरवावी तैसीच आपली सर्व सुधारावी टाक टिप त्यात नेहमी सावध असावे जे जे करणे असे करवे ते दूरदृष्टीने शोधून पाहावे हे लांबवे कार्य हाती नाही तरी सहज केले तरी ते प्राणावरीच आले सारे गावची बिघडले होईल ऐसे म्हणून गावी तेच सुरू करावे ज्याने गाव नाव लौकिक पावे एरवी शिवे आतही येऊन द्यावे विडंबना कार्य कदाचित केले एखाद्याने तेही सहन करू नये कोणे लावावी उधळवणी समज सगळे वाईट रीती कारण जैसी संगती घडे तैसे अनुभवा येई रोकडे म्हणून सावध असावे मागे पुढे उत्तम गुण वाढवाया उत्तम खेळ उत्तम कार्य उत्तम कला उत्तम सौंदर्य गावास भूषण जाणे होय ते अगत्याने उचलावे
कोठे काही व्यसन घुसले त्यास लगेच पाहिजे कमी केले यासाठी गावाचे मुखंड लागले पाहिजे पाठी जरी काही नाराजी झाली मुले बाळे रुसू लागले तरी पाहिजे समज घातली वडील धाऱ्यांनी सर्व माझी उत्तम उपाय दे वातावरणाची बदलूनी जाय ऐशा नव्या छंदाची द्यावी सोय कार्यकर्त्यांनी कार्यकर्ता तोची गावाचा जास लोभची नाही कोणाचा आमचा गावची मोक्ष आमचा माना वाक्याने मग त्याचा आदर्श गाव पाही सर्व गावची सुधरवणी जाई मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत निवेदिले ग्राम जीवन मर्म एक सहावाध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांनी नामजप म्हणण्यास करावी सुरुवात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री गुरुदेव, चराचरात व्याप्त असणारे गुरुदेव शक्ती, ग्रामगीता पारायण करता उपस्थित बंधू आणि सर्व आपल्या भगिनी, ग्रामगीता पारायणाला आपण सुरुवात केली आणि आजचा अध्याय आहे संसर्ग प्रभाव. या अध्यायावर संध्याताई ताळे ग्रामगीताचार्य हे आपले विचार व्यक्त करतील. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. झोपडीपासून तर राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचणारे खंजरीच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करते. त्याचप्रमाणे आजच्या सामूहिक ग्रामगीता पारायणाकरता उपस्थित माझे आदरणीय गुरुतुल्य पितृतुल्य मातृतुल्य मंडळी तसेच बंधू आणि भगिनींनो, आता नुकतंच आपण संसर्ग प्रभाव हा 6वा अध्याय आणि या अध्यायाचे आपण सर्वांनी सामूहिक पठण केलेले आहे आणि या अध्यायाला अनुसरून आपल्या सर्वांना या अध्यायातील मर्म जाणून घ्यायचे आहे. तर या अध्यायाचे मर्म म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे एकाच वाक्यामध्ये सांगितलेले आहे. तर हे मर्म म्हणजे गाव म्हणजे शुद्ध आरसा. गाव म्हणजे शुद्ध आरसा हे या अध्यायाचे मर्म आहे. आपण सर्वांनाच माहित आहे की गाव
शुद्ध करणे म्हणजेच आपल्या सर्वांची ही आद्य कर्तव्य आहे आणि आपल्या सर्वांची जबाबदारी सुद्धा आहे. तर संसर्ग प्रभाव हा अध्याय लोकवशीकरण पंचकातील पहिला अध्याय म्हणजे 6वा अध्याय. तत्पूर्वी आपण 5 दिवस सद्धर्म पंचक या पंचकाचे आदर्श वाचन केले आणि आजपासून आपण लोकवशीकरण पंचकाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर हा अध्याय म्हणजे संसर्ग प्रभाव. याचा जर आपण संधी विग्रह केला तर संसर्ग अधिक प्रभाव म्हणजे संसर्गाचा प्रभाव कशा प्रकारे पडतो याचे सुंदर विवेचन या अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी केलेले आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गाव म्हणजे शुद्ध आरसा. गाव जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर वंदनीय महाराजांनी आपल्या पहिल्याच अध्यायामध्ये आपल्या पहिल्याच पानावरती त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की गावचा जो मुखंड आहे, गावचे जे कार्यकर्ते आहेत ते कसे असावे. तर त्याकरता पहिल्यांदा आपल्याला काय करावे लागेल की आपली स्वतःची शुद्धी करावी लागेल. त्यानंतर आपल्याला आपल्या शरीराची शुद्धी करावी लागेल. त्यानंतर आपल्या हृदयाची शुद्धी करावी लागेल आणि नंतर घर शुद्धी आणि ग्राम शुद्धी असा हा क्रम जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आचरणार नाही तोपर्यंत आपल्या गावाची शुद्धी ही होणार नाही. संसर्ग प्रभाव संसर्ग हा शब्द आपल्या सर्वांनाच माहित आहे की संसर्ग प्रभाव संसर्ग म्हणजे संसर्गजन्य. आपण रोगाविषयीच आपण थोडीशी जर याची व्याख्या केली तर संसर्गजन्य रोग बरेचसे रोग आहेत की खोकला आहे, ताप आहे, अनेक रोग आहेत की क्षयरोग आहे. हे सर्व रोग एकापासून दुसऱ्याला होतो, दुसऱ्यापासून तिसऱ्याला होतो, तिसऱ्यापासून चौथ्याला होतो आणि संपूर्ण कुटुंब ते होरपळून जातं आणि शेवटी गाव सुद्धा या साथीच्या रोगाने म्हणा किंवा या संसर्गाने काय होतं की होरपळून जातं आणि त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्या सर्वांना भोगावे लागतात. तर त्याकरता वंदनीय महाराजांनी सुंदरशी अशी कल्पना सुचवली आहे की क्वालिटी टीचर. एक आपण शाळेच्या बाबतीतच उदाहरण घेतलं तर क्वालिटी टीचर मेक्स क्वालिटी स्टुडंट, क्वालिटी स्टुडंट्स मेक क्वालिटी स्कूल, क्वालिटी स्कूल मेक्स क्वालिटी सिटीजन आणि क्वालिटी सिटीजन मेक्स क्वालिटी नेशन. याचा अर्थ असा होतो की शिक्षक जर चांगले असले तर शाळा खरोखरच गुणवत्तापूर्ण शाळा राहील. शाळा जर गुणवत्तापूर्ण असली तर आपोआपच त्या शाळेतून दर्जेदार विद्यार्थी बाहेर पडतील आणि दर्जेदार विद्यार्थी हे देशाचे आदर्श जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनल्याशिवाय राहणार नाही. हेच नागरिक जर आपल्या गावामध्ये पुढे आले तर गाव सुद्धा स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर काय होईल की वंदनीय महाराजांनी आपल्या याच्यामध्ये सुंदरसं उदाहरण दिलं आहे की एका प्रमुखाने कोंबडी घेतली आणि त्याची सुंदरशी पिल्ले सुद्धा झाली आणि दुसऱ्याने तिसऱ्याने सर्वांनी तोच काय केला की त्यांच्यावर तो संसर्ग म्हणजे प्रभाव पडला की गावच्या मुखंडाने गावच्या कार्यकर्त्याने जर कोंबड्या घेतल्या तर सर्वांनीच घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे गावचा प्रमुख सुद्धा कसा असला पाहिजे याचे सुद्धा सुंदरशी विवेचन या अध्यायामध्ये महाराजांनी केलेले आहे. मुखंडाने जर केलं तर खरोखर त्याचा प्रभाव मात्र दुसऱ्यावर होईल. आता आपण पाहतो की क्वालिटी जर चांगली असली, गावाचे जर मुखंड चांगले असले तर खरोखरच आपण सुद्धा एक चांगलं आदर्श गाव बनवल्याशिवाय राहणार नाही. काय आहे की आपण जेव्हा इतरांना सांगतो तेव्हा आपण सुद्धा पहिले स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे. नाहीतर लोक सांगेल ब्रह्मज्ञान स्वतः कोरडं पाशा असं असल्याने जमणार नाही. म्हणून महाराजांनी पहिल्यांदा कार्यकर्ता कसा असला पाहिजे याचंही सुंदरसं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. वंदनीय महाराजांची आपली जर चळवळ पाहिली या अध्यायाच्या प्रथमच दर्शनी आचार्य विनोबा भावे यांचे चित्र दिलेले आहे आणि विनोबा भावे हे आपल्या भूदान चळवळीचे जनक होते. भूदान चळवळीचे जनक होते ते तेव्हा त्यांनी 1951 सालची ही गोष्ट आहे की म्हणजे प्रभाव कसा पडतो
आणि प्रभावाने कोणत्या स्तरावर आपण जाऊ शकतो याचे सुद्धा उदाहरण म्हणजे विनोबा भावे आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहे की त्यांनी म्हटलेलंच आहे एका ठिकाणी की अस्थि पंजर फकीर म्हणजे अस्थिपंजर याचा अर्थ असा होतो की ते हाडांचा त्यांचा सापडा होता, त्यांच्यामध्ये मांसाची म्हणजे विनोबा भावेंमध्ये मांस अजिबात नव्हते, पण ते हाडांचे सापडा असूनही सुद्धा त्यांनी भूदान चळवळीचे जनक म्हणून ते गणले गेले. भूदान चळवळ 1951 साली यांच्या मनात आली कोणाच्या की आपल्या आचार्य विनोबा भावेंना असं वाटलं की भारताला स्वातंत्र्य मिळाले, भारत स्वतंत्र झाला, परंतु अजूनही भारतामधील विषमता मात्र नष्ट झालेली नाही. ही विषमता जर आपल्याला नष्ट करायची असेल, काय होते ही विषमता अशी होती की गरीब होत होता आणि श्रीमंत होत जातो. ही जर दरी आपल्याला भरून काढायची असेल तर आपल्याला भूदान चळवळीशिवाय उपाय नाही. म्हणून 1951 साली भूदान चळवळी करता विनोबा भावे सर्वात प्रथम बिहारमध्ये गेले आणि तेव्हा त्यांनी वंदनीय राष्ट्रसंतांना सुद्धा सोबत घेतले. वंदनीय महाराजांना त्यांनी विनंती केली की तुम्ही सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे. तेव्हा वंदनीय महाराजांनी सुद्धा त्यांच्या आज्ञेचे पालन केले आणि ते बिहारमध्ये भूदान चळवळीच्या दौऱ्या करता गेले. गेल्यानंतर तिथे काय झालं की विनोबा भावेंच्या लक्षात आलं की वंदनीय महाराजांचा जनतेवर किती प्रभाव आहे. त्यांना वंदनीय महाराजांची वाणी म्हणजे ही एक अमृत वाणी आहे, तेव्हा यांना आपण सोबत ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. हे जेव्हा विनोबा भावेंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी विनोबा भावेंनी पुन्हा वंदनीय महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही जर आमच्या सोबत असले तर 1 वर्ष तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे फार चांगलं होईल की या भूदान चळवळीचा खरोखरच आपण चांगल्या प्रकारे उपयोग जनतेकरता करू शकतो. परंतु काय झालं की महाराजांना म्हणजे 1 वर्ष महाराजांनी सांगितलं की 1 वर्ष म्हणजे खूप होईल मला माझ्याकडे, कारण माझेही जे लोक याचे जागृतीचे जे कार्यक्रम आहेत ते चालू असल्यामुळे मला 1 वर्ष देता येणार नाही, परंतु मी मात्र 11 दिवस देऊ शकतो. तर वंदनीय महाराजांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 11 दिवसामध्ये एवढा प्रचार केला भूदान चळवळीचा की त्यांना 11,400 एकर जमीन वंदनीय महाराजांच्या शब्दावर भूदान चळवळीत मिळाली. हे जेव्हा खरोखरच पुन्हा महाराजांनी आपल्या त्यांच्या लक्षात आलं विनोबा भावेंच्या, तेव्हा त्यांनीही त्यांचा खूप चांगल्या प्रकारे गौरव केला आणि त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराजांनी 400 एकर जमीन 2 किंवा 3 दिवसात मिळवून दिली आणि त्यानंतर पुढे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कौंडण्यपूर आणि वरखेड या ठिकाणचं सुद्धा त्यांनी ते विनोबा भावे स्वतः अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी बघितलं. तेव्हा महाराजांना त्यांनी म्हटलं की महाराज तुम्ही तर वाढूतूनही तेल काढलं, म्हणजे एवढे हे खेडे होते, या खेड्यामध्ये थोडी जमीन होती तरीही लोकांनी तुमच्या शब्दाला मान देऊन भूदान चळवळीमध्ये जमीन दान दिली. हे खरोखरच आपली अमृतवाणी आहे आणि त्यामुळे हा जो महोत्सव पुन्हा साजरा करायचा होता यवतमाळमध्ये, तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या उपक्रमाकरता बोलावलं आणि वंदनीय महाराजांनी जे जे कार्य केलं ते कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं विनोबा भावेंनी आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्यांचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गौरव केला. एका म्हणजे महंतांनी असं म्हटलेलं आहे की ग्रामगीता ही काय आहे, महाकाव्य आहे. ग्रामगीता हे एक महाकाव्य आहे आणि या महाकाव्याची जी लक्षणं आहे ती सर्व लक्षणं कशामध्ये आहे तर आपल्या ग्रामगीतेमध्ये आहे. म्हणूनच महाराजांनी अध्याय 41 मध्ये लिहूनच ठेवलेले आहे की ग्रामगीता नव्हे पारायणाशी, ग्रामगीता नव्हे पारायणाशी, वाचता वाट दावी जनाशी, वाचता वाट दावी जनाशी, मनी घेता अर्थ तिचा. अशा प्रकारे हे सर्व ही नवे फुले टाकण्यासाठी ही ग्रामाची उद्धार दृष्टी
आजच्या युगाची संजीवनी बुटी मानतो आम्ही ग्रामगीता. म्हणूनच या ग्रामगीतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की आपल्या सर्वांना हे सामर्थ्य या अध्यायाच्या माध्यमातून म्हणा किंवा या ग्राम जयंतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळो ही मी गुरुदेव चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याकरता आयोजकांचे तसेच आपण सर्वांनी मला ऐकून घेतले त्याकरता आपल्या सर्वांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द गुरुदेव चरणी समर्पित करते. धन्यवाद. जय गुरु. अतिशय सुंदर असं वर्णन या ग्रामगीता अध्यायावर यांनी सांगितलं. संध्याताईंनी त्या अध्यायाला धरूनच त्यांनी पूर्ण भाषण केलं. या ग्रामजयंती महोत्सव समितीतर्फे मी त्यांचे आभार मानते आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी गमे साहेब हे आपल्याला 2 शब्द सांगतील अशी त्यांना विनंती करते. परमपूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या 116व्या जयंतीनिमित्त ग्रामजयंती उत्सव आपल्या श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम आणि त्या गुरुकुंज आश्रममधील समाधी परिसरामध्ये संपन्न होत आहे आणि त्या